जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यातल्या त्यात अक्कलकोटमध्येही मोठं नुकसान झालं आहे। आज आपण पाहणीसाठी आलेला आहात, काय सांगाल? नाही, अक्कलकोटमध्ये तर प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यामधल्या करमाळ्यात असेल, माडा असेल, मोहोळला आज आपण बघितलं नदीकाठच्या सगळ्या परिसरामध्ये पाणी आहे। पण त्यामध्ये अक्कलकोटच्या सगळ्याच मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि साधारण 15-20 दिवसाच्या अंतरानं 65 मिलीमीटरपेक्षा पाऊस पडलेला, 2 वेळा 3 वेळा पाऊस पडलेला आहे। त्यामुळे प्रचंड नुकसान आहे। आज सगळ्या शेतामध्ये पाणी आहे, सगळे रस्ते वाहून गेलेले आहेत, शेतं वाहून गेलेली आहेत। काही ठिकाणी गेल्या जवळजवळ 15-20 दिवसापासून शेतामध्ये पाणी आहे, ते पाणी निघालंच नाही। तर प्रचंड मोठं नुकसान या निमित्तानं झालेलं आपण सगळेजण बघतोय। तेव्हा तातडीनं प्रशासन पण तातडीनं सगळ्या गोष्टीचे वर नजर ठेवणं आम्ही या ठिकाणी आहे। आदरणीय आमदार साहेब कल्याण शेट्टी साहेब सुद्धा या भागामध्ये फिरतात आणि सगळी वस्तुस्थितीची पाहणी आता हे सगळे जण करत आहेत। म्हणजे हे सगळं करत असताना सगळ्या शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी आश्वस्त करतो की शासन तुमच्या पाठीशी आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना झालेल्या सगळ्या पिकाची पंचनामा होईल, जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल। त्यामध्ये कुठलीही शंका कुशंका घेण्याचं कारण नाही। शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे येतात। काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे, विम्याचेही पंचनामे चालू आहेत। त्या अनुषंगाने जे अधिकचे पैसे येतील ते शेतकऱ्यांना देण्यासंदर्भातली भूमिका सरकार या निमित्तानं घेईल। त्यासोबत अनेक रस्ते वाहून गेलेत। आपण बघता समोरचा जो पूल आपण पाहताय त्या पुलाची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे आणि अशी एक नाही आहे, छोट्या छोट्या ओढ्यावर असणारे पूल त्या ठिकाणी गावाचा 2-2, 3-3, 4-4 दिवसापासून संपर्क तुटलेला आहे। पलीकडच्या लोकांना अलीकडे येत आहेत ना, जनावरं पलीकडे आहेत, लोक पलीकडे आहेत। त्यामुळे याही बाबतीत कायमस्वरूपीचा तोडगा निघाला पाहिजे म्हणून संबंधित खात्याचे सगळ्या अधिकाऱ्यांना आपण घेऊन आलो आहे। PWD असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर महोदय, CO महोदय, सगळीच यंत्रणा ताकदीने या ठिकाणी काम करते, लोकांना मदत करायचा प्रयत्न करते। या निमित्तानं शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मी आश्वस्त करतो की मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आहेत आणि सरकार आपल्या पाठीशी आहे। भाऊ, ओला दुष्काळ जाहीर। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।